ती कन्सेप्ट समजून घेताना ती केवळ बोलण्याच्या माध्यमातून एखादी कन्सेप्ट समजणं थोडीशी मुलांना जड जातं. काय असतं नाही की असं जर आपण त्याचा ग्राफ पाहिला, मी इथं थोडंसं त्याच्यावर प्रयोग केला होता की एखादी गोष्ट फक्त ऐकून किती लक्षात राहते तर 5-10%, एखादी गोष्ट वाचून किती लक्षात राहते तर 10-20%. असा जो ग्राफ आहे त्याचा शेवटचा टप्पा असा येतो की प्रॅक्टिकली जर आपण त्याच्यावर काम केलं प्रोजेक्टवर तर साधारण 70-80% ती गोष्ट लक्षात राहते. त्यानंतर त्याच्यावर प्रोजेक्ट केल्यानंतर त्याचं उपयोजन जर केलं की ती गोष्ट एखाद्या प्रश्न सोडवण्यासाठी जर वापरली तर आपण 90-100% जातो. त्या प्रोजेक्टपर्यंत आपण जर गेलो किंवा विज्ञान असेल, भूगोल असेल, अशा विषयांसाठी जर आपण असे प्रोजेक्ट्स तयार केले वेगवेगळे किंवा त्या प्रोजेक्ट्सवर आपल्या मुलांना काम करायला सांगितलं तर ही मुलं प्रॅक्टिकली त्यांना त्या प्रोजेक्टवर काम करताना त्या आपल्याला अपेक्षित असणाऱ्या कन्सेप्टसहित इतर खूप प्रकारचं ज्ञान त्यांना मिळतं. मग त्यामध्ये शेतीतले काही प्रोजेक्ट्स असतील, प्रयोगशाळेतले प्रोजेक्ट्स असतील, व्यवहारातले किंवा वातावरणाशी रिलेटेड, निसर्गाशी रिलेटेड काही प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सची यादी आपण या पद्धतीने करू शकतो आणि त्यावर मुलांना काम करायला देऊ शकतो. अशा प्रोजेक्टवर काम करताना अभ्यासक्रमाच्या किंवा पुस्तकाच्याही पलीकडे जाऊन मुलांना त्या गोष्टी समजण्याला मदत होते आणि सखोल ज्ञान किंवा त्यांच्या जे ज्ञान त्यांना मिळाले त्या ज्ञानाला एक पाया तयार होतो त्याचा. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपल्या मुलांना त्या विज्ञानाचे किंवा गणिताचे किंवा भूगोलाचे असे जे प्रोजेक्ट्स आहेत ह्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून अगदी सहजपणे एखादी अवघड कन्सेप्टसुद्धा आपण शिकवू शकतो. आणि त्या पद्धतीने शिकलेली मुलं ही खूप चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स देतात आणि त्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोजनासाठी उपयोग करतात.